नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अद्ययावत माहितीपूरक प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयात सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापित उच्चस्तरीय समितीद्वारे कोर्टाचे नवीन निर्देशावर चर्चा करून झालेल्या कामांचा आढावा आज विभागीय आयुक्त बिद्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर, महसूल उपायुक्त दीपाली मोतिये, नागपूर सुदान प्रयांशचे अधीक्षक अभियंता भांडारकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. अंबाझरी धरणातील अतिरिक्त पाणी साठ्याच्या विसर्गासाठी सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व नाशिक येथील अभियांत्रिकी संस्थेतील तज्ज्ञांनी संयुक्त पाहणी करून धरणाला 4 दरवाजे बसविण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सिंचन विभागाने पूर्वी ठरविलेल्या 2 दरवाजाऐवजी आता 4 दरवाजे बसविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना श्रीमती बिद्री यांनी दिल्या. धरणातील वाहू जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्र आणि नदी काठावरील अतिक्रमणाची यादी निश्चित करून अतिक्रमण काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली. तसेच नदी स्वच्छता व खोलीकरणाची कामेही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक स्त्रीस पसंतीनुसार शिक्षण मिळणे गरजेचे याची प्रत्येक आईवडिलांनी काळजी घेतली पाहिजे. जोपर्यंत प्रत्येक मुलगी स्वतः निर्णय घेणार नाही तोपर्यंत ती आत्मनिर्भर होणार नाही. ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकटे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनोव्हेशन सेंटर येथे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पटेल, अनिरुद्ध पाटील, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दामोदर कुमरे, श्रीमती निंबाळकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या आधुनिक काळात सुद्धा स्त्री शिक्षित असून तिची पिवळणूक होत आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या माध्यमातून मुलगी सक्षम झाली पाहिजे. सर्व क्षेत्रात मुलींनी प्रगती करावी. पालकांनी मुलं मुली असा भेदभाव न करता समानतेची वागणूक द्यावी. स्वयं निर्णय घेऊन स्वतःचे मत व्यक्त केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. भ्रूणहत्या बालविवाहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर प्रतिबंध घालणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलींची संख्या वाढावी यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ योजना शासन राबवित आहे. बालविवाह विरोधात जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करीत आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या महिला घरकामाच्या व्यापात असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाही त्यांच्यासाठी नई किरण योजना लागू करण्यात आली असून बचत गटाच्या अनेक महिला आपले 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे असेही त्या म्हणाल्या. अजूनही अशा महिला असल्यास त्यांना मूळ प्रवाहात आणणार असल्याचे सांगून मुला मुलीत भेदभाव न करता पालकांनी मुलींना प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आणण्यासाठी प्रोत्साहित करावे. यासाठी सामाजिक प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भारतीय प्रजासत्ताकचा 74वा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज होत आहे. 26 जानेवारीला सकाळी ठीक 9:15 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कस्तुरजन पार्क मैदानावर ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. कस्तुरजन पार्क येथे यासाठी मोठ्या प्रमाणात तयारीला सुरुवात झाली असून मान्यवरांना देखील निमंत्रण पाठविण्यात आले आहे. आज पोलीस दल व विविध पथकांनी या ठिकाणी पथसंचलनाची रंगीत तालीम केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वजवंदनानंतर नागरिकांना संबोधित करणार आहे. यावेळी प्रमुख अतिथींच्या विशेष कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माध्यम प्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या कवायती, पोलीस दलांची लयबद्ध पथसंचलन बघायला मिळणार आहे. या पथसंचलनामध्ये 24 विविध पथक सहभागी झाले आहे. यामध्ये पोलीस दलासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, पोलीस श्वान पथक, मनपा, अग्निशमन दल, आरोग्य विभाग,
क्रीडा विभाग व कृषी विभागाची अद्ययावत तयारी दर्शविणारे चित्ररथही असणार आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन करण्याचे कार्य यावर्षी देखील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सावळीकर करणार आहे. वयाच्या 25व्या वर्षापासून ते या महत्त्वपूर्ण कार्याचे समालोचन करीत असून त्यांच्या समालोचनाचा हा 41वा वर्धापन दिवस आहे. त्यांच्यासोबतच यावर्षी देखील आकाशवाणी नागपूरचे समालोचक महेश बागदेव हे देखील या कार्यक्रमाचे धावते समालोचन करणार आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 3273 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहे. त्यापैकी कुणबी मराठा ही केवळ एक जात प्रमाणपत्र आहे. समितीची कार्यकक्षा राज्यभर करण्यात आली आहे. समितीद्वारे संपूर्ण राज्यामध्ये सन 1967 पूर्वीच्या कुणबी मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधणे तसेच नोंदी आढळलेले अभिलेख संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे, संबंधित व्यक्तींना जात प्रमाणपत्राचे वाटप करणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 3273 कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहे. शासन निर्देशनाप्रमाणे जिल्हा स्तरावर नोंदी शोधण्याकामी विविध कक्ष, विविध विभाग व मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी यांचा वापर करून नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यामध्ये 24 ऑक्टोबर पासून कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या एकूण 3289 आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यामध्ये 3289 अर्जापैकी मराठा कुणबी एक अर्ज प्राप्त झाला आहे. आता अर्जानंतर तपासणी केल्यावर आतापर्यंत प्रदान करण्यात आलेल्या एकूण प्रमाणपत्राची संख्या 3273 आहे. त्यापैकी 3272 फक्त कुणबी आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.